एक महत्त्वाची बातमी, सर्व खासगी कोळसा खाणींचं वाटप रद्द करण्यात आलेलं आहे। सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय आहे, महत्त्वपूर्ण निर्णय आपण बघतोय। सुप्रीम कोर्टाचा 46 कोळसा खाणींचा 6 महिन्यात पुन्हा एकदा लिलाव होणार आहे। ऊपर कर दे, माइक ऊपर कर दे भाई, माइक ऊपर कर दे। हो गया ये अंकित ट्रांसफर। हाँ अंकित सवाल सर की सुप्रीम कोर्टाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे। सर्व कोळसा खाणींचा 6 महिन्यात पुन्हा एकदा लिलाव होणार आहे। 46 कोळसा खाणींचा झी मीडियाने हे सगळा कोळसा खाण वाटप घोटाळा जो होता तो उघडकीस आणला होता आणि आता सगळा प्रकार पुन्हा एकदा लिलाव होणार आहे। सुप्रीम कोर्टाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे आणि आपण ह्या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत भाजपचे खासदार हंसराज अहिर यांच्याशी। हंसराजजी, एकूणच बघितलं गेलं तर पुन्हा एकदा लिलाव होणाऱ्या 46 खाण वाटप कोळसा खाणींचा काय सांगाल? ही सुप्रीम कोर्टाचा हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे। और दूसरे दो जो है वो एक एनटीपीसी का है और एक स्टील अथॉरिटी का है। ये दोनों सरकारी कंपनियां हैं, इसलिए कोर्ट ने इनको बचाया है। बाकी सारे कोल ब्लॉक 218-4 सारे कैंसिल किए गए हैं जो केंद्र। आणि आपण पुन्हा एकदा हंसराज अहिर यांच्याशी संपर्क साधूया। हंसराजजी, आपण बघतोय की सुप्रीम कोर्टाचा एक महत्त्वपूर्ण येतोय तो कोळसा खाण घोटाळा संदर्भात पुन्हा एकदा लिलाव होणार आहे। 46 कोळसा खाणींचा 6 महिन्यात हा लिलाव होणार आहे। सुप्रीम कोर्टाचा हा महत्त्वपूर्ण निर्णय, तुमची काय प्रतिक्रिया आहे या निर्णयावरती? सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे आणि सर्व आवंटने अवैध होतं ते गेल्या महिन्याच्या 25 तारखेला त्यांनी हे स्पष्ट आपला दिलेला निर्णय होता आणि आज त्यांनी सगळे ब्लॉक कॅन्सल करून जो आरोप मी गेली 2006 पासून लावत आहे की आवंटन थांबवा हे चुकीचं आहे, अवैध आहे, ते आता सुप्रीम कोर्टाने सिद्ध केलं। मला त्याचा आनंद आहे आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे की आता 46 खाणी याच्या आत ज्या खाणीमधून कोळसा उत्पादन होत आहे त्या खाणींचं प्रथम आपण लिलाव करावा आणि कोळसा उत्पादनावर याची काळजी घ्या। सरकारला सांगितलं त्यांनी लिलाव घेण्याच्या अनेक कंपन्या समोर येतील आणि कोळसा उत्पादन हे सुरू राहील। पण जे अवैध आवंटन झालं होतं ते रद्द झालेलं देशाची खूप मोठी प्रॉपर्टी। हंसराजजी, तुम्ही आमच्या सोबत असेच राहा, आपल्याला एक वकिलांचा बाईट येतो ते ऐकूया, काय म्हणतायत ते। कोर्ट ने एक्सेप्ट करा है और ये भी कंडीशन कोर्ट ने लगाई। ठीक है सर, आप बाकी आप क्या करेंगे इसमें? क्या ऑप्शन होगा? Government not worried about the looming power crisis in the face of all these widespread cancellations? The court has given judgment today, has accepted the stand of the government of India that if all the coal blocks which are cancelled, the government will be in a position to move forward. Now, Move forward. the court has cancelled all allocations except 4. So 4 remain out of 218, and those 4 are 2 belong to an ultra mega power project in the state of Madhya Pradesh. So those were in any case not a part of the judgment, but they have been clarified that they are not affected. The 2 which have been saved by the Supreme Court is one belonging to NTPC and one belonging to SAIL. Both are central government companies and therefore they are the only companies which have been saved. The court has said that 6 months time is given to all allocatees, including these 46, that they will carry on with coal exploitation till 31st March 2015, so that within 6 months they also put their affairs in order and the central government gets also equipped to carry on after 31st March, maybe by telling CIL, that is Coal India. आणि आपण पुन्हा एकदा जाऊया, हंसराज अहिर आपल्या सोबत आहेत खासदार। हंसराजजी, आपण बघतो की सर्व 214 खासगी कोळसा खाणींचं वाटप आहे जे रद्द पूर्णपणे झालेलं आहे।
आपण बघतोय ही एक महत्वाची बातमी आहे। 46 कोळसा खाणींचा मात्र 6 महिन्यात पुन्हा एकदा होणार आहे। एक मिनट पवन आ गया, मैं कराता हूँ। पवन घोटाळा जो आहे झी मीडियानं उघडकीस आणला होता आणि आता एक महत्त्वाचा निर्णय खरं तर सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे। सर्व 214 जे खासगी कोळसा खाण वाटप होतं ते पूर्णपणे रद्द करण्यात आले। मात्र त्यापैकी 46 जे कोळसा खाणी आहेत त्यांचा 6 महिन्यात पुन्हा एकदा लिलाव होणार आहे। झी मीडियानं हा सगळा घोटाळा उघडकीस आणला होता। I am sure that with the least hiccups, the process will carry on in a legal way. आपने सर अपने हियरिंग के दौरान में आपने ये भी कहा था कि जो 46 कोल ब्लॉक्स हैं उनको अगर चाहे तो स्पेयर हमने कर दें। कोर्ट के सामने ये मुद्दा रखा था कि 46 ऐसे हैं जिन्होंने काम चालू कर दिया है या 2-4 ऐसे हैं जो कल करने को तैयार हैं। अगर कोर्ट उनको बचाना चाहे तो हमने उनके भी आंकड़े दिए थे, लेकिन कोर्ट ने उसमें से 4 निकाले, 2 UMPP और 2 मैंने आज जैसे आपको बताया, क्योंकि बाकियों में सब में एक प्राइवेट एलिमेंट था जो जॉइंट वेंचर कॉरपोरेशन का, जिसमें सरकार और कोई प्राइवेट पार्टीज का जॉइंट वेंचर था। तो कोर्ट ने ये क्लियर कर दिया है कि उनको नहीं बचाया जाएगा, प्योर गवर्नमेंट को, किसी भी प्राइवेट पार्टी को राहत नहीं राहत। ऑक्शन की प्रक्रिया अपनाई जाएगी सर आगे ऑक्शन की प्रक्रिया हो सकती है, कानून में ऑक्शन लिखा है, और अगर सरकारी कंपनियों को दी जाएगी तो ऑक्शन की जरूरत नहीं है, यह भी कानून में। Just one question on the interim arrangement. There were big issues regarding the supply disruptions. There were concerns there. So now what happens with CIL? Will it be allowed? No, now 6 months breathing time has been given for the mining to go on as before, and therefore within 6 months they will carry on. We will put the blueprint in place and commence the auctions as soon as possible, or allocations to government companies without auction. And meanwhile, the Coal India will be ready to take over from 1st April 2015 if it is required, till the time the mine is actually handed over post-auction. Thank you, sir. Thank you. Yeah, of course. The government will decide, madam, but some will be auctioned, and some which are given to government may not be auctioned. Both the procedures are. The stand of the court was that actually this will really not affect the energy crisis, because the amount of production that these coal blocks are actually doing is actually works out to some 7%. 8%. Right. No, the point is that once there is breathing time given by the court, for which we are thankful, everybody can put its affairs in order. You put your house in order, and after 6 months there will be least disturbance in the production. So आपने फैक्ट्स बता दिए पूरे जो भी फैसले का है, आप किस तरीके से देखते हैं इस फैसले को? नहीं, देखिए, फैसला वेलकम है। फैसला कोर्ट के पिछले जजमेंट पे बेस्ड है। 25 अगस्त के फैसले में कोर्ट ने कहा था कि सब कुछ रद्द किया जाए, सारे कैंसिल किए जाए, सारे इलीगल हैं। उसके बाद कोर्ट ने सबको सुना, सबने अपना मुद्दा कोर्ट के सामने रखा, और फाइनली आज के फैसले से ये क्लियर है कि कोर्ट ने सेंट्रल गवर्नमेंट के बयान को, सेंट्रल गवर्नमेंट के स्टैंड को माना है, और ये माना है कि सेंट्रल गवर्नमेंट आगे चलना चाहती है, पुरानी पिक्चर नहीं देखना चाहती। तो कैंसिल करने के बाद जो ऑक्शन होगी, ऑक्शन से जो होगा प्रॉपर ट्रांसपेरेंसी से होगा, तो कोर्ट में हमारे So what about the stand of the industry? The industry feels that a lot of money has been invested. It's going to be affecting them in a big way. But that was not the stand of the court, really. The industry's allocations were found to be illegal in the judgment of 25th of August. They have been cancelled on 25th August. Same is the position. आणि आपण पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत खासदार हंसराज अहिर। हंसराज जी, आपण आताच बघितलं की एकूणच सुप्रीम कोर्टाचा हा ऐतिहासिक निर्णय आहे आणि हा जो सगळा घोटाळा आहे तो झी मीडियाने उघडकीस आणला होता। एकूणच या कोळसा घोटाळ्याची पार्श्वभूमी काय आहे, कसा झाला हा घोटाळा, ह्या संदर्भात सांगाल? आपण बघतोय की 46 कोळसा खाणींचा लिलाव होणारे पुन्हा 6 महिन्यांनी, मात्र ते सर्व 214 खासगी कोळसा खाण वाटप होते ते मात्र पूर्णपणे रद्द करण्यात आलेले आहेत। सुप्रीम कोर्टाचा हा एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णयच म्हणावा लागेल। आपण ह्याच बातमीवर राहणार आहोत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।